मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, बंदिस्त शेळी पालन कोणी करायला पाहिजे, तर याच्यावरती आपला आजचा विषय असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बंदिस्त शेळी पालन नाविलाजानं कोणाला करावं लागतं, किंवा कोणी विलाज असतानासुद्धा बंदिस्त शेळी पालन करतं आहे. आता पहिलं काय असायचं, आपले वडील आजोबा यांच्या काळामध्ये जमिनीचं क्षेत्र हेच असायचं, पण पडीत जास्त असायचं. पडीत कसं असायचं, त्यांचं 3-3, 4-4 भावाचा विस्तार एकत्र असायचा. आणि एकत्र असल्यामुळं जमीन एकदम म्हणजे 15, 20, 30 एकर अशी जमीन असायची. आणि त्याच्यामधून 1-2 एकर जमीन ही पडीक असायची. ढोरांना चारण्यासाठी बैल गाई म्हशी राहत असायच्या. सगळ्या प्रत्येक शेतकऱ्याकडे 1-1, 2-2 बैलाच्या जोड्या, कोणाकडं गाय, कोणाकडं म्हैस असं असायची. आता ज्यावेळेस आम्ही एकत्र होतो त्यावेळेस आमच्याकडं पण एक म्हैस राहायची रेग्युलर. पण आता आम्ही बघणी झाली तर आमच्याकडं आता म्हैस नाही, फक्त शेळ्या आहेत. तर बंदिस्त शेळी पालन कोण करतं आहे जास्त करून, ज्यांच्याकडं चारण्यासाठी क्षेत्र नाही किंवा जमीन कमी आहे, आपल्याला दुसरीकडे चारण्यासाठी वेळ भेटत नाही, किंवा आपण चारायला नेऊ शकत नाही कोणाची. आता शेळीपालन, फिरस्ती शेळीपालन जर करायचं म्हणलं तर त्याला माणूस असा लागतो की 2 शिव्या जर दिल्या समोरच्यानं तरी ते सहन केल्या पाहिजे. कोणी बोललं तर ते सहन झालं पाहिजे. आणि कोणाच्या बांधाला जायचं म्हणल्यानंतर आपल्याला लापट व्हावं लागतं. म्हणजे कोणी शिव्या जर दिल्या तरी पण ते सहन करावं लागतं. आणि ते सहन करण्याची शक्यता म्हणजे लिमिट आपल्यामध्ये पण नाही आहे. आपण कोणाचं बोलणं सहन करू शकत नाही. त्याच्यामुळं आपण जास्त करून बंदिस्त करतो आहे. फक्त उन्हाळ्यामध्ये सहन करण्याचं म्हणजे एकच असतं, ही जात असते म्हणजे बेजार करणारी. आता हे काय करतात, मुद्दाम एखाद्याच्या मालामध्ये जाऊन तिथं माल खाणं, चारा म्हणजे मालासारखी किंवा काही असलं तर मग खाल्ल्याच्या नंतर काय होतं, ते एक वेळ शेंडा खाल्ला म्हणल्यानंतर त्याचं आयुष्य संपतं त्या झाडाचं. आणि शेतकऱ्याचं बरोबर आहे, एवढा जीव लावल्याच्या नंतर जर शेतकऱ्याच्या शेळीनं जर आपल्या शेळीनं त्यांचं नुकसान केलं तर त्यांना पण बोलणं योग्य आहे त्यांचं. पण विशेषतः असा विषय आहे की आपल्याकडे क्षेत्र कमी आहे आणि आपण शेळीपालन फिरस्ती करू शकत नाही. त्याच्यामुळं आपण बंदिस्त केलेलं आहे. आणि बंदिस्त करण्याचे बरेच काही कारणं असतात. हे फिरस्तीचं एक आहे. परत त्याला कसं आहे, तेवढा एनी टाईम वेळ दिला गेला पाहिजे. आज फिरायचं जर म्हणलं तर आपल्याला जवळपास 3 ते 4 तास बाहेर फिरावं लागतं. 4-5 तास लागतात. 10 वाजेला जर सोडलं तर 5 वाजेपर्यंत आपल्याला शेळ्या सांभाळाव्या लागतात बाहेर. तेव्हा शेळ्या आबाद होतात. 1-2 घंटे फिरून आणले ना, शेळ्यांचं पोट भरत नाही. आणि आपल्याकडं क्षेत्र कमी असल्यामुळं आपण काय केलं मित्रांनो, डायरेक्ट बंदिस्त, पावसाळा हिवाळा बंदिस्त असतात. उन्हाळ्यामध्ये सगळे मोकळं असतं. जेव्हा त्यांचे कोणाचे रानं हरभऱ्याचे खाली होतात किंवा कापसाचे खाली होतात त्यावेळेस आपण शेळी थोडीफार फिरवतो, शेळ्यांना फिरवतो. नाहीतर पावसाळा हिवाळा आपल्या कायम कुठं बंदिस्त असतात, शेडच्या कंपाऊंडच्या आतमध्ये असतात. आणि त्याला चाऱ्याचे नियोजन, कडबा, भुसकट, त्याच्यानंतर हिरवं गवत, मार्वेल, मेथी घास आहे आपल्याकडं, मार्वेल आहे. आणि परत आपल्याला लागवड करायची. आता लागवड करायची वेळेस तुम्हाला तो व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. कोणकोणते चारा पिकं आपण लागवड करणार आहोत. तर बंदिस्तामध्ये आता बंदिस्त शेळीपालन केल्यामध्ये काय काय नुकसान आहे, काय काय फायदे आहेत. तर नुकसान एकच आहे की बंदिस्तमध्ये आपल्याला चारा जास्त प्रमाणात लागतो आहे. आणि चाऱ्याचे नियोजन करावं लागतं, खुराकाचं नियोजन करावं लागतं. फिरस्तीमध्ये कसं आहे, दिवसभर चरून येतात शेळ्या, त्याच्यामुळे चाऱ्याचे नियोजन करायची काही गरज नसते. पण बंदिस्तमध्ये तुम्हाला कायम कुठं बंदिस्त ठेवायचं म्हणलं नंतर त्यांना खुराक पण एक्स्ट्रा द्यावा लागतो आणि चाऱ्याचे नियोजन पण चांगल्या पद्धतीने ठेवावं लागतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये फायदे असे आहेत बंदिस्त शेळीपालनामध्ये की आता बरेच जण म्हणतात शेळी फिरल्याच्या नंतर चकाकी मारते. बरोबर आहे, पण विषय कसा आहे, ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांच्यासाठी फायद्याचं जर म्हणलं तर बंदिस्त शेळीपालन आहे. आज वेळेचं महत्त्व म्हणजे कसं असतं,
आपल्याकडे वेळ असणं खूप गरजेचं आहे. वेळ जर असेल त्याला आपलं शेती बघून फिरस्ती शेळीपालन आपण करू शकत नाही. आणि त्याच्यामुळं आपण काय करतो माहिती आहे का, आपल्या मागे शेती असते, आपण बंदिस्त शेळीपालन करतो, त्यांना 2-3 टाईम आपण चारा टाकतो आणि बाकीच्या वेळेमध्ये आपण आपल्या शेतीचं काम करतो. तर ज्यांच्याकडं म्हणजे मागं करणारे कोणी असले, वडील भाऊ बंधू वडील असले तर त्यांना फिरस्ती शेळीपालन करायला काही अडचण नाही. फिरस्ती शेळीपालन म्हणजे त्याच्यामध्ये थोडं फरक आहे बंदिस्त आणि फिरस्ती. गावरान शेळी जर तुम्ही बंदिस्त केली तर तिला थोडा वेळ लागतो आहे सेट व्हायला. आणि अदर ज्या जाती आहेत, बिटल, शिरोई, त्याच्यानंतर बाकी सगळ्या आल्या त्याच्यामध्ये, काटेवाडी आली, हे शेळ्या कशा या बंदिस्त आहेत. तर या शेळ्या बंदिस्त ठेवून तुम्ही त्यांना जर चारा टाकलं त्यांचं वजन चांगलं होतं आणि शरीरसृष्टी पण चांगली असते. पण गावरानला थोडा वेळ लागतो. यांना म्हणजे फिरायची सवय असतात, फिरून खाण्याची सवय असते, चरण्याची सवय असते आणि त्याच्यामुळे ते काय करतात, थोडे महिना 2 महिने परेशान करतात. नंतर जसं जसं रुटीन लागेल तसं तसं ते पण सुधारतात, अंग धरतात. आज जवळपास आपले 5 वर्ष झाले आपण बंदिस्त, 6-8 महिने बंदिस्त असतं आणि 4 महिने फिरस्ती असतं. कारण की आपलं शेत हे मध्यभागी आहे आणि आपल्या शेताला म्हणजे बाहेर शेळ्या काढण्यासाठी रस्ता नाही. फक्त आपल्याला पाऊड रस्ता आहे आपल्या शेतामध्ये येण्यासाठी. त्याच्यामुळे आपण शेळ्या बाहेर काढण्याचं आपला विषय नाही राहत. आपल्या शेळ्या पावसाळी हिवाळ्यामध्ये बाहेर निघत नाही. फक्त उन्हाळ्यामध्ये आपले जे क्षेत्र मोकळे होतील त्या क्षेत्रामध्ये आपण चारण्यासाठी नेत असतो. तर बंदिस्त शेळीपालनामध्ये असे बंदिस्त शेळीपालन केल्याच्या नंतर करण्या अगोदर असं सगळं नियोजन करावं लागतं. याच्यामध्ये बंदिस्तमध्ये खर्च पण थोडा शिल्लक आहे. कारण की बंदिस्त शेळीपालन करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला कंपाऊंड करणं आहे आणि 2 जागेवर नियोजन करणं आहे शेळ्या बांधण्याचं. रात्रीचं वेगळं आणि दिवसाचं वेगळं. फिरस्तीमध्ये फक्त तुम्हाला रात्रीचं बांधण्यासाठी शेळ्यांना शेड पाहिजे. इथं बंदिस्त शेळीपालनामध्ये तुम्हाला शेड आणि कंपाऊंड हे इमर्जन्सी करावंच लागतं. कारण शेळी एका जागेवर तुम्ही ठेवू शकत नाही. मलमूत्र हे सगळं घाण करतात आणि त्याच्यामुळे 2 जागेवर तुम्हाला बांधण्याचे सुविधा करावं लागतात. म्हणजे याच्यामध्ये बंदिस्तमध्ये थोडा खर्च एक्स्ट्रा आहे फिरस्तीपेक्षा. पण बरं आहे, काही हानी होत नाही, मरतणूक होत नाही. बंदिस्त असल्यानंतर तो एक फायदा आहे. पावसाळ्यामध्ये तुमच्या शेळ्यांना बिमार पडण्याचे प्रमाण खूप कमी असतात. कारण त्या पावसानं भिजत नाही, शेडच्या आतमध्ये असतात आणि त्याच्यामुळं तुमचा तो पण फायदा होतो. काही पिल्लं दागावत नाही, काही शेळ्या दागावत नाही. तुमच्या गोठ्यावरती, तुमच्या शेळीवरती कुठलीही बिमारी लवकरात लवकर येत नाही. फिरस्ती शेळीपालनामध्ये बिमारी आल्याच्या नंतर बरेच काही जनावरं दागावतात आणि त्याच्यामध्ये कधीकधी भरपूर काही तोटा पण येतो. पण तसं आपल्याला 5 वर्ष झाले आपल्याकडून काही अजून हानी झालेली नाही आहे. कारण की आपली शेळी दुसऱ्या शेळ्यांमध्ये पावसाळा हिवाळा जात नाही. फक्त उन्हाळ्यामध्ये आपल्या शेळ्या बाहेर असतात. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच, बंदिस्त शेळीपालन फायद्याचं पण आहे आणि तोट्याचं पण आहे. फक्त तुमच्या मनावर आहे तुम्हाला कोणतं शेळीपालन करायचं आहे. तर मित्रांनो, चला, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.